सीमापार चौकार. अतिशय सुरेख फटका, अगदी समोरच्या दिशेने सरळ बॅटने हा फटका खेळून काढला होता. या वेळेस हा बॉल भरपूर चांगला आहे. बीट केलंय फलंदाजाला. इंद्रपाल पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर. षटकातील पुढचा बॉल. या भलेस क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी. संजयच्या माध्यमातून अतिशय सुरेख झेल, फलंदाज बाद. नवीन फलंदाज सतीश मैदानाच्या आतमध्ये आलाय. षटकातील पुढचा बॉल. या बॉलेचा बॉल ऑन साइडला हवेमध्ये. क्षेत्ररक्षक मात्र दूर राहिले. कॉलिंग देखील चुकीची पाहायला मिळाली. दोन क्षेत्ररक्षकांमध्ये तालमेल दिसू आलं नाहीये आणि त्या दरम्यान 3 धावा कंप्लीट झाल्यात. आज नक्कीच जो संघ क्वालिफाय होईल तो थेट फायनलमध्ये प्रवेश करेल. शेलूमाता वल की मरुआई दिवे, मरुआई दिवे की शेलूमाता वल. या वेळेस समोरच्या दिशेने पुन्हा एकदा फटका भरपूर चांगला आहे. बॉल पहिल्या टप्प्यावर सीमारेषा पार. 4 धावा चौकार. अतिशय दमदार दर्जेदार फटका, सुरेख फटका त्या ठिकाणी आपण पाहतोय. 4 धावा चौकार. चारने धावफलक पुढे सरकले. धावा धावफलकावर झाल्या आहेत डबल 1. 11 धावा धावफलकावर आपण पाहतोय. या बॉलर्स देखील वाडा स्ट्रोक. अतिशय दमदार फटका. पुन्हा एकदा बॉल थांबत नाहीये, निघून जातोय सीमारेषा पार. 4 धावा.
नक्कीच जो संघ क्वालिफाय होईल त्या संघासाठी एक ॲडव्हान्टेज आहे की तुम्ही जर क्वालिफाय होत आहे तर मात्र थेट या स्पर्धेतील फायनल सामन्यामध्ये दाखल व्हाल. पहिलं षटक कंप्लीट, एक विकेट ज्या षटकामध्ये सोबतच 15 धावा खर्च झाल्या. इंद्रपाल सती षटक. या वेळेस फुल टॉस आहे आणि फुल टॉल वसूल केलाय त्या ठिकाणी. सतीच्या बॅटमधून हा धमाका षटकार. षटक क्रमांक 2 ची सुरुवात. पहिल्याच बॉलवर हा धमाका. सतीच्या बॅटमधून षटकार आलाय. नरेंद्र पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर. षटकातील पुढचा बॉल. या वेळेस बीट केलंय फलंदाजाला. बीट झालाय यष्टीरक्षक आणि त्या दरम्यान डायरेक्ट हिट जरूर झालंय. मात्र सुनील म्हात्रे सर पंच आमचे इंटरेस्टेड नाही आहेत. बाईकच्या स्वरूपात ही धाव आली आहे. एका धावेच्या मदतीने धावफलक पुढे सरकलाय. 22 धावा धावफलकावर झाल्यात. या वेळेस देखील समोरच्या दिशेने इंद्रपाल त्या ठिकाणी आहे. कॅच ड्रॉप झाली आहे. जीवनदान मिळालंय त्या ठिकाणी फलंदाजाला. इंद्रपाल कडून अशा चुका होणं नक्कीच टीमला थोडं महाग पडेल. फोर 24 धावा झाल्यात. वारंवार विकेट मोठ्या फटक्यांसाठी प्रयत्न त्या ठिकाणी होतात. यावेळेस देखील चुकी झाली आहे. यष्टीरक्षक देखील कॅच ड्रॉप करतोय. या वेळेस देखील ऑन साइडला प्रहार झालाय. हा फटका देखील चांगला आहे. मात्र क्षेत्ररक्षक पोहोचलेत त्या ठिकाणी. पहिला बाउन्सवर चेंडू उचलला जातोय. 2 धावा कंप्लीट झाल्यात. 26 धावा धावफलकावर आपण पाहतोय. अतिशय चांगली फलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. सुरुवात चांगली झाली आहे. धावा देखील येत आहेत मरुआई दिवे टीमसाठी. नक्कीच पुढील स्पर्धेसाठी तुम्हाला शुभेच्छा असतील संदीप भाऊ, कालू भाऊ. या वेळेस देखील मिडल ऑफ द बॅट, बॉल आउट ऑफ द पार्क. 6 धावांसाठी षटकार. तर अशा प्रकारे 2 षटकांचा खेळ कंप्लीट झालाय. 2 षटकांची समाप्ती. धावा धावफलकावर झाल्या आहेत 32 धावा. धावा धावफलकावर झाल्या आहेत. पहिलं षटक 15 धावांचं तर दुसरं षटक 17 धावांचं आपल्याला पाहायला मिळालं. 2 षटकामध्ये 32 धावा तब्बल कुठल्या गेल्यात मरुआई दिवे टीमच्या बाजूने. तर आता मात्र षटक क्रमांक 3 बॉलिंग ट्रॅकवर प्रमोद भोईर.
प्रमोद भोईर पाहूया कमबॅक करतील का आपल्या टीमसाठी. म्हटली होती 6 धावांची. षटकारासोबतच धावफलक पुढे सरकलाय. 38 38 धावा धावफलकावर झाल्या आहेत. अतिशय चांगली सुरुवात, चांगली फलंदाजी या शेवटच्या मॅच मध्ये आपण पाहतोय. प्रमोद भोईर पुन्हा एकदा या बलेस देखील ऑन साइडला बॉलला उडवलाय. बॉल निघून जातोय सीमा पार. बॅक टू बॅक सलगचा दुसरा षटकार. या ठिकाणी पाहायला मिळतंय बॅक टू बॅक 2 षटकार आल्यात प्रमोद भोईर यांच्या गोलंदाजीवर. काय कमालीची फलंदाजी सतीश आपल्या टीमसाठी करतोय. आतापर्यंत 3 षटकार त्याच्या बॅट मधून आल्यात. कदाचित प्रमोद भोईर यांनी चुकीचं तर ऐकलं नाहीये ना, असं गणेश पाटील यांचं म्हणणं आहे. षटकातील पुढचा बॉल. प्रमोद पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर. दोन षटकार आतापर्यंत आल्यात सतीशच्या बॅट मधून. बॅक टू बॅक या बलेस मात्र ऑन साइडला बॉल कार्पेटच्या साने जातोय. संजय बॉल पर्यंत पोहोचला. एक धाव कंप्लीट झाली आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. 2 धावा कंप्लीट होत आहेत. धावफलक 2 ने पुढे सरकेल. 46 46 धावा धावफलकावर झाल्या आहेत. षटक क्रमांक 3 चा खेळ आपण पाहतोय. षटकातील पुढचा बॉल. या बॉल स्टॉपेज लागलाय. बॉल हवेमध्ये. स्वतः गोलंदाज प्रयत्न करतोय मात्र झेल पासून दूर राहिलाय. पुन्हा एकदा 2 धावा कंप्लीट झाल्या. धावफलक 2 ने पुढे सरकेल. 48 48 धावा धावफलकावर. प्रमोद भोईर पुन्हा एकदा. षटकातील पुढचा बॉल. या बॉल समोरच्या दिशेने ड्राईव्ह केले चेंडूला. इंद्रपाल त्या ठिकाणी आहे. पुन्हा एकदा दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. आता मात्र परतावा लागेल. रन आउटची विकेट. फलंदाज बाद प्रवीण.
या भलेस खाली क्षेत्र निवडला, गॅपमधून चेंडू ट्रॅव्हल होतोय, क्षेत्ररक्षक दुरून चेंडूपर्यंत पोहोचल्यात, मात्र चुकी झाली आहे त्या ठिकाणी आणि चुकीला माफी नाहीये. बॉल सीमा पार, 4 धावा, चौकार. सर्वांनी एन्जॉय केलंय, कारण प्रमोद भोईर कॅरेक्टरच त्या प्रकारचं आहे. नक्कीच अगदी सर्वांची मनं जिंकण्याचं काम नेहमीच ते करत असतात. तीन षटकांचा खेळ कंप्लीट झालाय. धावा धावफलकावर आहेत 53, 53 धावा झाल्या आहेत आणि आता मात्र शेवटचं अंतिम षटक. बॉलिंग ट्रॅकवर प्रवीण पाटील. पाहूया प्रवीण कशा प्रकारे हे षटक फेकेल. षटकातील पहिला बॉल, या भलेचा बॉल, जोरदार अपील, बॅटची कडा लागली आहे, फलंदाज बाद. संदीपची प्रशंसा करावी लागेल, पंचांच्या डिसिजनची वाट पाहिली नाहीये त्या ठिकाणी. बॅटची कडा लागली, स्वतः मैदान सोडलंय त्या ठिकाणी. नवीन फलंदाज राजू मैदानाच्या आतमध्ये जातोय. प्रवीणच्या षटकाची सुरुवात पहिल्याच बॉलवर आली आहे त्या ठिकाणी. मोठी विकेट, संदीपला माघारी परतावं लागलं. नवीन फलंदाज राजू. प्रवीण पुन्हा एकदा, या बॉलर्स देखील अजून एक चांगला बॉल त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. सातत्याने प्रवीणने इम्प्रेस केलंय. शेलोमाता वर्ल्ड टीमसाठी खेळत असताना एक षटक जे आहे ते भरपूर चांगल्या प्रकारे फेकत असतो प्रवीण. अचूक टप्प्याची गोलंदाजी वारंवार आपण पाहत आलोय आणि आता मात्र पुन्हा एकदा सुरुवात चांगली झाली आहे या षटकाची. कमबॅक शेलोमाता वर्ल्ड टीमचं. मात्र या वेळेस खेळपट्टी सोडून चेंडू आत आलाय. प्रशंसा अधिक झाली की काय. यस, बॉल जो आहे तो खेळपट्टी सोडून आत आला होता. नो बॉलचा इशारा आलाय भाऊ पाटील सरांच्या माध्यमातून आणि आता मात्र पुढचा बॉल जो आहे तो फ्री हिट. हे आपण ॲक्शन रिप्लेमध्ये पाहू शकता. अगदी खेळपट्टी सोडून भरपूर दूर चेंडू आत आला होता. प्रवीण पाटील पुन्हा एकदा, फ्री हिट बॉल, या वेळेस वाईट बॉल. धावा 55 धावा धावफलकावर आहेत. फ्री हिट बॉल कंटिन्यू असणार आहे. प्रवीण पाटील पुन्हा एकदा, षटकातील पुढचा बॉल, या वेळेचा बॉल हवा तसा संपर्क नाही आहे. स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक पोहोचतात. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, 2 धावा कंप्लीट होत आहेत. फिफ्टी 57 धावा. प्रवीण पाटीलचं शेवटचं अंतिम षटक आपण पाहतोय. आतापर्यंत मरुआई दिवे टीमचा विचार केला तर 57 धावा ठोकल्या गेल्यात.
मात्र 3 बॉलचा खेळ अजूनही बाकी आहे आणि येणाऱ्या 3 बॉल नंतर आपल्याला समजेल की शेलू माता वल टीमसमोर किती धावांचे लक्ष असेल. आज शेड्यूलमधून संघ कोणता क्वालिफाय होईल आणि जो संघ क्वालिफाय होईल तो थेट फायनलमध्ये धडकेल. षटकातील पुढचा बॉल, या बॉलेस देखील चांगला बॉल त्या ठिकाणी प्रवीण पाटीलच्या माध्यमातून फक्त आणि फक्त सिंगल कंप्लीट. शेवटचा अंतिम षटक चालू आहे. या षटकामध्ये कोणत्या प्रकारे बिग मोठ्या फटक्याची मुभा दिली नाही आहे. चांगलं षटक आतापर्यंत फेकलं जात आहे. नियंत्रित गोलंदाजी आपण पाहतोय. एक बॉल जरूर विकेट सोडून हाताला होता, परंतु इतर चेंडूंचा विचार केला तर अचूक टप्पा, अचूक लाईन त्या लेंथ पाहायला मिळते. ऑन साईडला प्रहार झालाय. बॉल हवेमध्ये निघून जाईल सीमारेषा पार. 6 धावा, षटकार. ती 36 या धावसंख्येवर खेळतोय सतीश. 4 षटकार 1 चौकार आतापर्यंत त्याच्या बॅटमधून आलाय आणि संघाची धावसंख्या 64 वर पोहोचली आहे. 72 धावांचं सर्वोच्च टोटल या स्पर्धेमध्ये काल आपण पाहिलं होतं. षटकातील शेवटचा बॉल, फुलटॉस आहे. समोरच्या दिशेने उडवलाय बॉल हवेमध्ये. इंद्रपाल झेल खाली, झेलच्या स्वरूपात सतीश हा खेळाडू बाद आणि अशा प्रकारे 4 ओव्हर्स देखील कंप्लीट झाल्यात. 4 षटकांचा खेळ कंप्लीट. धावा धावफलकावर 64 झाल्या आहेत. 65 धावांचे लक्ष उभं केलं या ठिकाणी मरुआई धिवे टीमने शेलूमाता वल या टीमसमोर. कम ऑन डीजे.
पासष्ट धावांचे लक्ष आहे आणि या धावांचा पाठलाग पाहूया कशा प्रकारे केला जाईल. ऐकूया आपण दिवे गावचा आवाज प्रमोद पाटील. चला मरुआई दिवे टीमचे कॅप्टन आपण सहकार्य करा. लवकरात लवकर आपण मॅचला सुरुवात करायची आहे. सुनील म्हात्रे सर यस आपण देखील वॉर्न करा. चला मित्रांनो 64 धावा इथं बनवलेल्या आहेत. तर 65 धावांचं आव्हान असणार आहे शिवलमातावल या संघासमोर. आघाडीचे दोन फलंदाज इथं आलेले तर इंद्रपाल आणि संजय. बघूया कशा पद्धतीने फलंदाजी करतात. तर गोलंदाज सज्ज झालेला आहे तो म्हणजेच डावकोडा हाताचा गोलंदाज सुधाकर जर्सी नंबर 10. चांगला चेंडू होता जोरात मारण्याचा प्रयत्न. चेंडू आणि कुठल्या प्रकारची धाव मिळत नाहीये. धाव चेंडूची समाप्ती. सुधाकर पुन्हा एकदा सज्ज होतो. समोर असणारे फलंदाज इंद्रपाल. बघूया कशा पद्धतीने या चेंडूवर खेळून काढतोय ते पाहायचं आहे कारण 65 धावांचं आव्हान आहे समोर. चेंडूला भिरकून दिलाय. चेंडू बघूया आवीच्या हातामध्ये समाविष्ट झालेला आहे. पहिल्या हादरा इथं बसतोय शिवलमातावल या संघाला. महत्वाचा गडी त्या ठिकाणी बाद झाला आणि त्यानंतर मात्र मंगेश भोईरला जबाबदारीने खेळावं लागेल. पुन्हा एकदा सज्ज होतोय सुधाकर. पुढचा चेंडू टाकण्यासाठी सज्ज होतोय नवीन फलंदाज मंगेश. बघूया कशा प्रकारे आपला अकाउंट ओपन करतोय ते पाहायचं आहे. गॅप मध्ये चेंडूला ढकलून दिलेला चेंडू जातोय सीमापार चौकार. अकाउंट ओपन करतोय 4 धावाने. पुन्हा एकदा सज्ज होतोय गोलंदाज सुधाकर. बघूया या चेंडूवर दडलंय काय ते पाहायचं आहे. आता मात्र शॉट अँड पोल चेंडू जातोय लांबवर लांब 6 धावांसाठी. समोर मंगेश भोईर आहे आणि त्याला जर तुम्ही या प्रकारचे चेंडू हाताळाल तर मात्र परिणाम समोरच आहेत. आलाय त्याच्या बॅटमधून हा षटकार.
या 6 धावाने संघाची धावसंख्यावर संघाची धावसंख्या होते ती 10. जर्सी नंबर 3 सुधाकर गोलंदाजच्या पाठीमागे आणि धावसंख्या इथे झालेली आहे त्या सुद्धा 10. आता मात्र सोडून दिलेला आहे पंच. आमच्याकडं बोलतात दोन्ही हात समांतर करतात 10 मिळते अवंतर. वाईटचा इशारा आहे तो. मानसिक दबाव त्या ठिकाणी दिसून येतोय. 2 मोठे फटके आणि त्यानंतर मात्र हा वाईट बॉल हाताळलाय सुधाकरने. चांगला चेंडू सन्मान देतोय चेंडूला. एक धाव मात्र इथं कंप्लीट करतोय. एक धावाने संघाची धावसंख्या होते संघाची धावसंख्या होते ती म्हणजे 12 धावा इथं झालेल्या आहेत. अगदी बॉलला पुढे ठेवलं होतं टॅप करण्याचा प्रयत्न मंगेश भोईरच्या बॅटमधून, परंतु फक्त आणि फक्त एकच धाव आली आहे. नक्कीच सुरुवात चांगली झाली होती सुधाकरच्या माध्यमातून. एक महत्त्वाची विकेट आणि त्यानंतर 2 मोठे फटके. धावफलकावर आहेत 12 धावा. पुन्हा एकदा सज्ज होतोय गोलंदाज सुधाकर, समोर असणारे संजय. चेंडूला भिरकून दिलाय. बघूया संदीप येतोय चांगलं क्षेत्ररक्षण करतोय. झेल घेण्याचा प्रयत्न केला होता मात्र एक धाव इथं पूर्ण करताना दिसतंय. एक धावाने संघाची धावसंख्या वाटते संघाची धावसंख्या होते ती म्हणजेच 13 धावा इथं झालेल्या आहेत. पहिल्या षटकाचा खेळ इथं समाप्त झालेला आहे. 65 धावांचे एक मोठं लक्ष आणि त्या लक्ष्याचा पाठला करत असताना पहिल्या षटकामध्ये आल्या 13 धावा. मात्र एक महत्त्वाची विकेट देखील गमावली आहे शेलूमाता वर्ल्ड टीमने. आज या 2 टीममधून जो संघ क्वालिफाय होईल तो संघ खेळेल या स्पर्धेतील शेवटची मॅच, अर्थातच फायनल सामना. आणि ओवली संघाचं आयोजन फायनल सामना म्हटलं की आपल्याला सातत्याने 13 धावा धावफलकावर झाल्यात. नक्कीच फायनल सामना म्हटलं की आपल्याला सातत्याने टीम रांजनोलीची आठवण येत असते, कारण सलग 4 वेळा ते फायनल मॅच खेळल्यात, 2 वेळा जिंकल्यात देखील. हे देखील आपल्याला विसरून चालणार नाही आहे. आणि टीम रांजनोलीचा खेळ तुम्हाला उद्याच्या दिवसात पाहायला मिळेल. खरंच काय माहिती दिलेली आहे संदेश वखारे यांनी. खरोखरच चांगली माहिती इथं पोहोचवताना दिसत आहेत संदेश वखारे. तर 13 धावा इथं लागलेल्या आहेत. बघूया षटक क्रमांक 2 टाकण्यासाठी सज्ज झालेला आहे गोलंदाज राजू पाटील. बघूया कशा पद्धतीने गोलंदाजी करतोय ते पाहायचं आहे. आता मात्र प्रमोद पाटील हे तर 40+ आमच्यावर असलेलं प्रेम आहे की आम्ही देखील भरपूर वेळ या 40+ मध्ये व्यतीत केला आणि त्या कारणास्तव भरपूर ज्या गोष्टी आहेत, भरपूर जे रेकॉर्ड्स आहेत ते आम्हाला देखील ठाऊक आहेत. तर उद्या मात्र तुम्ही पाहायला विसरू नका रांजनोली टीमचा खेळ. तर बघूया राजू पाटील कशा पद्धतीने पहिला चेंडू हातोलतोय. त्या चेंडूला भिरकून दिलाय. चेंडू जातोय 6 धावांसाठी. सुरुवात चांगली करून देतोय संजय. शेलूमाता वर्ल्ड टीमकडे देखील फलंदाजी भरपूर खोलवर आहे. संजयच्या बॅटमधून निघणारा हा षटकार. पुन्हा एकदा राजू सज्ज होतोय संजय याला. आता मात्र बघूया नो बॉलचा इशारा देतोय पंच. अगदी खेळपट्टी सोडून हा चेंडू हाताला होता प्रमोद पाटील. त्या ठिकाणी आपण पाहतोय साईडम गोलंदाजी राजूची आपल्याला पाहायला मिळते आहे. पुढचा बॉल जो आहे तो फ्री हिट असणार आहे. आणि ज्यावेळेस साईडम गोलंदाजी होत असते ना त्यावेळेस जर तुम्ही अगदी थोडा तरी उशीर करताय बॉल सोडण्यासाठी तर मात्र नक्कीच दिशा भरकटली जाते आणि तेच चित्र या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते आहे. फ्री हिट बॉल. चांगला चेंडूला खेळून काढला चेंडू जातोय. वाईट श्लॉगांच्या रिझल्टमध्ये चांगलं क्षेत्ररक्षण होत आहे. 1 से ज्यादा कुछ नाही. एक धाव मात्र मिळते. एक धावाने संघाची धावसंख्या झपाट्याने वाढते. संघाची धावसंख्या होते ती म्हणजेच 21 धावा झालेले आहेत.
पुन्हा सज्ज होत आहे गोलंदाज राजू. मंगेशला बघूया मंगेश कशा पद्धतीने खेळून काढेल ते पाहायचं आहे, नजर असणार आहे. आता मात्र एक चांगला चेंडू दिला होता, मात्र डोक्यावर हात लावताना दिसतं राजू आणि हसत आहे मंगेश. लॉलीपॉप इथं दिला होता मंगेश याला, मात्र ते खाता आलं नाहीये. एक धाव मात्र मिळते, एक धावड्या संघाची धावसंख्या वाढते, संघाची धावसंख्या होते ती म्हणजेच 22 धावा इथं झालेल्या विकेट आहेत. मोठ्या फटक्यासाठी हा पोषक चेंडू, परंतु बॅट आणि बॉल मध्ये संपर्क पाहायला मिळाला नाहीये. अगदी 6 धावा त्या ठिकाणी मिळतील का असं वाटलं होतं, परंतु संपर्क नाहीये. आता मात्र चांगलाच चेंडू हाताला होता, चेंडू जातो अभिषेकडे, रवाना होतो, चांगला क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी लागतो. एक से ज्यादा कुछ नाही. एक धावणे संघाची धावसंख्या वाढते, संघाची धावसंख्या होती ती म्हणजेच 23 धावा इथं झाल्या. तर हा सामना जिंकायचा असेल तर संदेश वखारे मोठे फटके मारणे गरजेचं आहे. अगदी बरोबर आहे. मोठं लक्ष असताना मात्र मोठे फटके येणं गरजेचं आहे. बिना दिवाळीचे रॉकेट तुम्हाला सोडावे लागतील. आता मात्र चेंडूला बिरकून दिला, चेंडू जात येतोय लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये. सतीश तिथे आहे, एक से ज्यादा कुछ नाही है. पुन्हा एकदा सज्ज होतोय राजू पुढचा चेंडू टाकण्यासाठी. आता मात्र चेंडूला फुल टॉस दिलाय. आता मात्र चांगलं जेवण इथं करताना दिसतंय फलंदाज. चेंडू जातोय 6 धावांसाठी. टॉस बॉलवर हवा तसा फटका खेळू शकला नव्हता. मात्र यावेळेस संजयने सांगितलंय एव्हरी डे इज नॉट अ संडे. फुल टॉसवर फुल टोल वसूल झालाय, षटकार आलाय त्याच्या बॅटमधून. बारामध्ये 30 झाल्यात. आता मात्र 12मध्ये 35 धावांचं गरज हा सामना जिंकण्यासाठी, थेट फायनलमध्ये प्रवेश करण्यासाठी. संदेश काय म्हणायचं आहे? नक्कीच मी तर म्हणेन की सामना जो आहे तो अगदी 50-50 अवस्थेत आपल्याला पाहायला मिळतोय. कारण टीम शेलूमाता वर्ल्डकडे देखील फलंदाजी चांगली आहे, तर मरुआई दिवे टीमकडे गोलंदाजी चांगली आहे. एकंदरीत या षटकाकडे आमच्या नजरा आहेत, परंतु हे षटक जे आहे ते अति महत्त्वाचं आहे. या षटकापासून आपल्याला समजेल की शेवटच्या षटकामध्ये किती धावा उरतील. बरोबर, म्हणजेच म्हणायचं तर या षटकाच्या मागे जर आपण विचार केला तर उठ की पहाड के नीचे आहे का ते पाहायचं आहे. कारण 12मध्ये 35 पाहिजेत हा सामना जिंकण्यासाठी. तर संदीप येतोय, षटक क्रमांक 3 टाकण्यासाठी सज्ज होतोय. समोर असणारे फलंदाज मंगेश. आता मात्र पंच आमच्याकडे बोलतात, व्हाईटचा इशारा करतोय. एक धावने भर पडलेली आहे, धावसंख्या वाढते, संघाची धावसंख्या होते ती 31 धावा झालेल्या आहेत. चांगला चेंडू, त्या चेंडूला पाठवून दिले कव्हर क्षेत्रामध्ये, एकच धाव इथं मिळते. एक धावाने संघाची धावसंख्या वाढते, संघाची धावसंख्या होते ती म्हणजेच 32 धावा इथं झालेल्या आहेत. आज शेलूमाता वर्ल्ड टीमचा विचार केला तर बालकृष्ण बीके यांची कमतरता जरूर त्यांना भासते. तर चांगला चेंडूला बिरकून दिला वाईट लॉंगाच्या रिझनमध्ये. अविनाश चांगलं क्षेत्ररक्षण करतोय, एक धाव पूर्ण करतोय, तसे धावचा प्रयत्न केला जातोय. बघूया काय घडतंय. एक्झॅक्ट एकच धाव इथं घेतलेली आहे, एक से ज्यादा कुछ नाही. कारण त्या क्षेत्रामध्ये अवी चांगलं क्षेत्ररक्षण करतोय.
एक धावने संघाची धावसंख्यावरती संघाची धावसंख्या होत आहे ती म्हणजे 33 धावा इथं झालेल्या आहेत. पुन्हा सज्ज होतोय संदीप, पुढचा चेंडू टाकण्यास सज्ज असणारे फलंदाज मंकेश. आता मात्र चेंडूला भिटकून दिला, चेंडू जात आहे 6 धावांसाठी. अभी हमने हार नहीं मानी. बघूया कशा पद्धतीने हातावर चेंडूला भिरकून दिलाय, चेंडू जातोय, चांगलं कमबॅक करतोय अभि. कारण संजय यांनी चुकी केली होती आणि कमबॅक केलेला आहे, कव्हर केलेला चेंडूला अभि यानं. 2 धावा मात्र मिळतील. 2 धावांनी संघाची धावसंख्या वाढते, संघाची धावसंख्या होते ती 41. आता मात्र 24 धावांची गरज आहे हा सामना जिंकण्यासाठी. 8 चेंडू शेष आहेत. आता मात्र सोडून दिलेला आहे टेचच्या अंदाजानं. वाईटचा इशारा तो पंचांकडून. आता मात्र 23 बनवायच्या आहेत. काळ मंत्र देतोय. लाईन बिलॉंग टू अंपायर्स, सो प्लीज आपण खेळाला सुरुवात करा. पंचांचा डिसिजन हा अखेरचा असेल. यस, व्हाईट बॉल. बेचाळीस धावा इथं झालेल्या आहेत. मंगेश चांगली कामगिरी करतोय. आता पुन्हा एकदा लेगच्या दिशेकडे रवाना होतोय. चेंडू जातोय 4 धावांसाठी. मंगेश भोईर नावाचं वादळ मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. मोठे फटके सातत्याने त्याच्या बॅटमधून येत आहेत. दरम्यान चंद्रकांतजी पाटील यांचं आगमन झालेलं आहे या स्पर्धेमध्ये. त्यांचं हार्दिक स्वागत. माजी ग्रामपंचायत सदस्य आहेत चंद्रकांतजी पाटील, आपलं हार्दिक स्वागत आहे. वेलकम. नक्कीच माजी उपसरपंच देखील आहेत ते, आपलं हार्दिक स्वागत आहे. सकाळच्या सत्रात देखील त्यांचं आगमन या ठिकाणी झालं होतं. अगदी सदिच्छा भेट त्यांची या स्पर्धेला. सात चेंडू 19 धावा.
शेवटचा बॉल या षटकातील समोर मंगेश भोईर. फुल टॉस आहे, ऑन साइडला उडवलाय बॉल हवेमध्ये. क्षेत्ररक्षक जज करतात. यस इज गॉन. मोठी विकेट. फलंदाज बाद मंगेश भोईर. मंगेश भोईरची. आणि आता मात्र शेवटचा अंतिम षटक. 6 चेंडू आणि विजयासाठी 19 धावांची आवश्यकता. प्रमोद पाटीलला नक्कीच सामना आपण अगदी टफ फाईट पाहतोय, कारण 6 बॉलचा खेळ बाकी आहे. 19 धावा. काय म्हणशील? खरोखरच चांगलीच चुरसाची सामना इथं पाहायला मिळतोय, कारण 6 चेंडू शेष आहेत आणि जिंकण्यासाठी 19 धावांची गरज आहे. मोठे फटकं मारणे अनिवार्य ठरलेलं आहे. नवीन फलंदाज रुपेश मैदानाच्या आतमध्ये आलाय. आता मात्र संजयची जबाबदारी वाढली आहे. संजयने देखील आतापर्यंत 2 षटकार्धाच्या बाटमधून दाखवले आहेत, परंतु सामना संपलेला नाही आहे. अजूनही काही मोठ्या फटक्यांमध्ये तुम्हाला डील करावी लागेल. त्या उलट शेवटचं अंतिम षटक. बॉलिंग ट्रॅकवर अवी येतोय. अवी पाटील पाहूया कशा प्रकारे हे षटक फेकेल. 19 धावा रोखायच्या आहेत, तर त्या उलट 19 धावा काढायच्या आहेत शेलूमाता वर्ल्ड टीमला. या स्पर्धेतील फायनल सामना खेळण्यासाठी या 2 टीममधून कोणता संघ नक्की सज्ज होईल, या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला या शेवटच्या ओव्हरनंतर मिळेल. 6 चेंडू 19 धावा. षटकातील पहिला बॉल. या बॉलेचा बॉल टॉप एज लागलाय. मिस टाइम फटका. बॉल हवेमध्ये. गोलंदाज त्या ठिकाणी प्रयत्न करत होता, परंतु कॅच ड्रॉप झाली आहे आणि त्या दरम्यान 2 धावा कंप्लीट होत आहेत. या 2 धावांच्या मदतीने धावफलक पुढे सरकलाय. धावा किती झाल्या आहेत हे महत्त्वाचं नाही आहे, तर धावा किती पाहिजेत हे अति महत्त्वाचं आहे. उर्वरित 5 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि विजयासाठी 17 धावांची आवश्यकता. व्हॉट अ मॅच. धावा बाकी आहेत 17, मात्र कोणाला ठरतील खतरा, कारण 5 बॉलचा खेळ बाकी आहे. यस, प्रमोद भोईर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत पाण्यासोबत. अर्थातच हा तर एक रणनीतीचा भाग असावा. पाणी के साथ कुछ कहाणी. नक्कीच प्रमोद भोईरचं जे षटक आपण पाहिलं होतं ना 21 धावांचं, ते षटक आता मात्र कुठेतरी महाग ठरतंय शेलूमाता वर्ल्ड टीमला, कारण शेवटच्या ओव्हरचा फक्त खेळ बाकी आहे. 5 बॉल बाकी आहेत आणि 17 धावांची आवश्यकता आहे. पाच चेंडू 17 धावा. काय दडलं या शेवटच्या 5 बॉलमध्ये. संजय सारखा एक तगडा फलंदाज जरूर खेळपट्टीवर आहे आणि रुपेश मडवीकडे देखील क्षमता आहे. दोघेही विस्फोटक फलंदाज आहेत, परंतु या ठिकाणी सिद्ध करावी लागेल. अवी पाटील पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर. आमचा कॉमेंट्री बॉक्स एंडकडनं बोलतोय. षटकातील पुढचा बॉल. समोर आपण संजयला पाहतोय. या बलेचा बॉल पुढे ठेवला होता ऑनसाईडला. कार्पेटच्या साने चेंडू जातोय. संदीप त्या ठिकाणी आहे. चांगलं क्षेत्ररक्षण. काऊ कॉर्नर रिझनमध्ये बॉल उचलला गेला. सिंगल कंप्लीट. मात्र एकेरी दुहेरी धावांमध्ये काही फरक पडणार नाही आहे टीम मरुआई धिवेला, कारण उर्वरित 4 बॉलचा खेळ बाकी आहे आणि 4 बॉलवर 16 का डोला. 16 धावांचा बोलबाला तुम्हाला दाखवावा लागेल. 4 चेंडू 16 धावा. अविनाश पाटील पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर. 4 मोठे फटके ठोकले जातील का, की 3 मोठ्या फटक्यांसोबत मॅच फिनिश होईल. पाहूया की त्या उलट गोलंदाज चांगली गोलंदाजी करेल. 4 चेंडू 16 धावा. षटकातील पुढचा बॉल. ऑन साइडला बॉलला उडवलाय. फटका तर चांगला आहे. बॉल निघून जातोय सीमा पार. 6 धावा. षटकार.
षटकारासोबत मॅचमध्ये ट्विस्ट रंगत वाढली आहे पुन्हा एकदा, कारण 3 चेंडू आणि 10 धावांची आवश्यकता. मॅच अजूनही संपलेली नाही आहे. कोणता संघ जिंकेल चित्र अजूनही क्लिअर नाही आहे. ऑन साईडला बॉल अडवला गेलाय, त्या दरम्यान दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, मात्र रुपेश नकार देतोय. फक्त आणि फक्त एकच धाव. या एका धावेच्या मदतीने धावफलक अब तक 56 आणि आता मात्र 2 चेंडू आणि विजयासाठी 9 धावांची आवश्यकता आहे. चेसिंग इज कंपल्सरी. 2 चेंडू आणि 9 धावांची आवश्यकता आहे. चेसिंग कंपल्सरी आहे. पाहूया संजय 2 मोठे फटके खेळेल का त्या ठिकाणावर ना. गावदेवी ओवली 40+ आयोजित सरपंच उपसरपंच चषक 2025 या स्पर्धेमध्ये फायनल सामना खेळण्यासाठी 2 चेंडूवर 9 धावांची आवश्यकता आहे शेलूमाता वर्ल्ड टीमला. तर त्या उलट 2 बॉलवर 9 धावा रोखायच्या आहेत मरुआई दिवे टीमला. षटकातील पुढचा बॉल, या वेळेस बॉल दिशा चुकीची आहे. वाईट बॉलचा इशारा आलाय. अवांतर धाव मिळेल आणि आता मात्र 2 चेंडू आणि 8 धावांची आवश्यकता आहे. 2 चेंडू आणि 8 धावांची आवश्यकता. चेसिंग कंपल्सरी आहे. षटकातील पुढचा बॉल, या बॉल स्टॉपेज लागलाय. बॉल यष्टीरक्षकाच्या मागे ट्रॅव्हल होतोय. क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी. एक धाव कंप्लीट झाली आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, मात्र फक्त आणि फक्त एकच धाव मिळेल. आणि आता मात्र शेवटचा बॉल, शेवटच्या बॉलवर 7 धावांची आवश्यकता आहे. चेसिंग इज कंपल्सरी. वाडा मॅच. शेवटच्या बॉलचा खेळ बाकी आहे आणि शेवटच्या बॉलवर चेसिंग कंपल्सरी. 7 धावांची आवश्यकता आहे. अगदी एका लीगल बॉलची आवश्यकता आहे त्या ठिकाणी मरुआई दिवे टीमला या स्पर्धेतील फायनल मॅच खेळण्यासाठी. एका चेंडूवर 7 धावांची आवश्यकता. मात्र भरपूर टफ फाईट या 2 टीममध्ये आपल्याला पाहायला मिळाली. समोरच्या दिशेने रुपेश आहे, मात्र या ठिकाणावर ना फक्त एक लीगल चेंडू हाताळायचा आहे. एक्स्ट्राची मदत मिळाली तर पुन्हा एकदा मात्र शेलूमाता वर्ल्ड संघ मॅच मध्ये एंट्री करेल. शेवटचा बॉल, 7 धावांची आवश्यकता. या वेळेस बीट केले फलंदाजाला आणि अशा प्रकारे सरपंच उपसरपंच चषक 2025